आणि आता बातमी आहे मुंबईतून परळ टीटी ब्रिजच्या एका लेनचं काम हे पूर्ण झालंय। वाहतुकीसाठी दादरकडे जाणारी लेन आता सुरू करण्यात आली आहे। ब्रिजच्या दुसऱ्या लेनच्या कामाला सुरुवात झाली आहे। सीएसएमटीकडे जाणारी लेन पुढील महिनाभर ही बंद राहणार आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। परळ टीटी ब्रिजचा एक लेनचं काम जो आहे तो पूर्ण झालेला आहे। सध्या दादरकडे जाणारा जो लेन आहे तो लोकांसाठी या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे। सध्या मी त्याच मुंबई येथील दादर या परळ तो टीटी ब्रिज आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेले महिनाभरापासून या ब्रिजचा जो आहे तो काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला होता। खरं तर या ब्रिजच्या दुसऱ्या लेनच्या कामाला सुरुवात सीएसटीकडे जाणारे लेन पुढील महिनाभरासाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे जी काही वाहतूक कोंडी जी मोठ्या प्रमाणात होत होती गेल्या महिनाभरापासून सध्या तरी ती आता कुठेतरी पुन्हा एकदा मुंबईकरांना या वाहतूक कोंडीला त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा। खरं तर सीएसटीकडे जाणारी जी लेन आहे ती सध्या तरी पुन्हा एकदा हा जो एक पूल आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। तर परळ टीटी ब्रिजचं काम मागील महिनाभरापासून जे आहे ते सुरू असल्याचे या भागात वाहतूक कोंडी जे आहे ते गेले दिवसापासून आपल्याला पाहायला भेटत होता। सीएसटीकडे जाणाऱ्या लोनच्या कामाला पूर्ण होण्यासाठी महिनाभरचा कालावधी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांना ट्रॅफिक मुक्त प्रवास करण्यासाठी काही दिवस अजून या ठिकाणी प्रतीक्षा जी आहे ती करावी लागणार। त्यामुळे सध्या तरी आपण पाहिलं की सकाळच्या दिशेने अनेक प्रवासी जे आहे ते आपल्या घरातून मुंबईच्या दिशेने निघत असतात आणि अशाच वेळी दादरकडे जाणारा जो एक मार्ग आहे तो या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। परंतु जो सीएसटीकडे जाणारा जो मार्ग आहे त्याचा जो पुलचा काम आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काम जो तो हाती घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आणखी महिनाभर जो आहे तो मुंबईकरांनी या ठिकाणी वाहतूक कोंडीला त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। व्हिडिओ गौरव नाईक, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।